सरस्वती नमोस्तुते सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। गङ्गातरङ्गरमणीयजटाकलापं निरन्तरविभूषितवामः नारायणः प्रियमदन्दमदापहारम् वाराणसीपुरवरं विश्वनाथम् वरं पुण्डरीकाय दातुं मुनिवृन्दैः समागत्य परब्रह्मलिङ्गं भजे परब्रह्मलिङ्गं आवाज येत नाही बरोबर इकडं. आवाज येतोय व्यवस्थित? आवाज कट होतो सारखं. आवाज येतोय? अजिबात येत नाही. कुठ कुठ वाजते सारखं. आवाज येतोय का? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल तुम्ही जाणून दिसू शकता जर नसं दिसू शकता इथं क्लिक करायचं हा अभंग हे दाबायचं गुरु तुकोबरांच्या गाथ्यातील अभंग आहे तुकोबरांचा अभंग आहे तसा प्रकरणपर गाथ्यामध्ये जर हा अभंग आपण पाहिला तर अद्वैतपर प्रकरणामध्ये अद्वैताचं चिंतन या अभंगामध्ये आहे तसं पाहिलं तर संतांची लक्षणं संतांचा धर्म सांगणारा सुद्धा हा अभंग असू शकतो तसं पाहिलं तर उपदेश करणारा सुद्धा हा अभंग याला पहिल्या चरणामध्ये लक्षण आपण धर्म म्हणू शकतो दुसऱ्या चरणामध्ये तिसऱ्या चरणामध्ये एक प्रकारचा उपदेशही आपण म्हणू शकतो तर उपदेशात्मक अद्वैतपर संतांची लक्षणं अशा विविध प्रकारांनी म्हटलेला हा अभंग आहे आणि प्रवचनाची ही सेवा माझ्याकडे त्यांनी दिलेली आहे हरिभक्त परायण प्रेमानंद शास्त्रीजी महाराज त्यांच्याद्वारे सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि गेल्या काही दिवसापासून ऑनलाईन प्रवचनाची सेवा प्रारंभ झालेली आहे आणि कथा कीर्तन करत असताना लोक समोर असताना बोलण्याची सवय परंतु लोक समोर बसलेले नसताना एकट्याच ठीक आहे आपण ऑनलाईनच्या द्वारे अनेक जण ऐकत आहात परंतु मला तशी बोलण्याची अजून सवय नाही कधी ऑनलाईन कधी कुठं प्रवचन किंवा कथा त्यामुळे होऊ शकतं बोलण्यास थोडस व्यवधान येईल मला थोडीशी अडचण वाटेल कारण मला लोकांच्या डोळ्यामध्ये पाहून बोलण्याची सवय आहे अभ्यास आहे तरी पण प्रेमानंद स्वामीजी आपला आवाज येत नाहीये स्वामीजी क्षमा करा आपला आवाज येत नाही अजिबात येतो थोडा थोडा थोडासा गुंततोय अजून फक्त आता बोलण्याचा मी प्रयत्न करेल श्रोत्याविना बोलण्याचा माझा
पहिलाच प्रयास आहे, पहिलाच प्रयत्न आहे, तरी पण बोलण्याचा प्रयत्न करेल. प्रेमानंद महाराजांच्या प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी वैष्णवांचा धर्म, वैष्णवांची लक्षणं सांगितलेली आहेत, काही उपदेश सुद्धा केलेला आहे. परंतु सर्वप्रथम प्रश्न पडतो, वैष्णवांची, संतांची लक्षणं आपण का जाणून घ्यायची? त्यांची आपल्या जीवनामध्ये आवश्यकता का आहे? कशामुळे आपण त्यांना, कशा करता त्यांची लक्षणं जाणून घ्यायची, कशा करता त्यांना, कारण लक्षण तेव्हा आवश्यकता पडते अनेक व्यक्तीमधून एखाद्या व्यक्तीला ओळखायचं असेल, जाणायचं असेल तर त्याची लक्षणं जाणावी लागतात. परंतु त्या व्यक्तीची, त्या संतांची, त्या वैष्णवांची आपल्या जीवनामध्ये आवश्यकता आहे का? आणि जर का आवश्यकता असेल मग त्यांची लक्षणं जाणून घेऊ, मग त्यांना सापडण्याचा प्रयत्न करू. परंतु आपल्या जीवनामध्ये संतांची आवश्यकता आहे का, या विषयावरती थोडस आपण बोलण्याचा प्रयत्न करू. जीवनामध्ये जीवन जगत असताना दोन प्रकारचे प्रवाह आहेत. एक संसाराचा प्रवाह आणि परमार्थाचा प्रवाह. दोन्ही गोष्टीमध्ये एक गोष्ट समान आणि ती गोष्ट म्हणजे प्रयत्न. संसार जरी सफळ करायचा असेल तरी त्या ठिकाणी एक गोष्ट समान आहे, एक गोष्ट लागते. आणि परमार्थ जरी सफळ करायचा असेल तर एक गोष्ट लागते आणि ती गोष्ट म्हणजे प्रयत्न. संसारामध्येही प्रयत्न लागतो आणि परमार्थामध्ये सुद्धा प्रयत्न लागतो. प्रयत्नाशिवाय दोन्ही गोष्टी घडत. परंतु नुसत्या प्रयत्नालाही दोन्ही गोष्टी घडून येतात असंही नाही. संसार जर सफळ करायचा असेल तर प्रयत्नाला जोड लागते प्रारब्धाची, ज्याला आपण प्रारब्ध म्हणतो, कुणी त्याला नशीब म्हणतं, कुणी त्याला भाग्य म्हणतं. प्रयत्न आणि प्रारब्ध यांची जर जोड लागली तर संसारामध्ये सफळता दिसायला लागते, धनदौलत आलेली दिसते. नुसत्या प्रयत्नानं त्या ठिकाणी संसार सुद्धा सफळ नाही. अनेक लोक अनेक दिवस अनेक प्रकारची कष्टकर कामं करताना दिसतात, परंतु नाही त्यांना पाहिजे तशी संसारात सफळता वाटत नाही. काही माणसं थोड्याशा कार्याच्या द्वारे फार मोठा असा सांसारिक लाभ प्राप्त करतात, कारण त्यांच्या थोड्याशा प्रयत्नाला फार मोठी प्रारब्धाची, नशिबाची, भाग्याची जोड असते. परमार्थामध्ये प्रयत्नाला जोड प्रारब्धाची असून चालत नाही, तिथं लागते कृपेची जोड. संसारामध्ये प्रयत्नाला जोड प्रारब्धाची, परमार्थामध्ये प्रयत्नाला जोड कृपेची. म्हणजे कुणाची कृपा? म्हणजे शास्त्रामध्ये अनेक प्रकारच्या कृपा सांगितलेल्या आहेत. शास्त्र कृपा आहे, अंतकरण कृपा आहे, देव कृपा आहे, गुरु कृपा आहे. या अनेक कृपांचं जर एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला तर तीन प्रकारच्या कृपा सांगता येतील. एक वेद कृपा, दुसरी ईश्वर कृपा आणि तिसरी संत कृपा. आपला विषय कशासाठी सांगतोय की संतांची आपल्या जीवनामध्ये आवश्यकता का? कृपा, वेदाची कृपा, वेदाची सर्वावरती कृपा. असं म्हटलेलं आहे, वेदासारखी दुसरी माता नाही. अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती नाही स्तुती परवती माऊली जगा. जगामध्ये जर कोणी माऊली असेल, खरी आई असेल तर ती स्तुती, तो वेद आहे. आपली आई आपल्याला शिकवते. काय शिकवते? संसार कसा करावा, संसारामध्ये जगावं कसं, परंतु परमार्थ कसा करावा, देवाची प्राप्ती कशी करावी, ही फक्त स्तुती सांगते, वेद सांगतो. म्हणून खऱ्या अर्थानं आई वेद आहे. आपली आई आपल्याला संसारामध्ये अडकू शकते की हे तुझे पापा, ही तुझी बहीण, हा तुझा दादा, संसाराच्या एका एका नात्यामध्ये आपल्याला अडकवते. परंतु श्रुतीरूपी, वेदरूपी माता आपल्याला संसाराच्या बंधनातून बाहेर काढते. म्हणून वेदाला, श्रुतीला माता म्हटले. कृपा आहे, परंतु श्रुतीची कृपा, वेदाची कृपा थोडीशी संकुचित कृपा आहे. पण संकुचित कृपा का म्हणावं? कारण वेदाची कृपा, वेदामध्ये सर्वांना अधिकार नाही. वेदामध्ये स्त्री आणि शूद्रांना अधिकार नाही सांगितलेला. कृपा आहे परंतु या दोघांवरती कृपा नाही. म्हणून वेदाची कृपा थोडी संकुचित, त्याच्यापेक्षा थोडीशी विस्तृत कृपा आहे देवाची. देव असं कधी म्हणत नाही की माझ्याकडं स्त्रियांनी येऊ नये, माझ्याकडे शूद्रांनी येऊ नये. देवासाठी असं म्हटलं जातं, सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. भगवंताच्या नावाकरता, भगवंताच्या कृपेकरता सर्वसामान्य कृपा देवाची सर्वावरती. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, सर्वांसाठी अधिकार सांगितलेला. परंतु देवाची ही कृपा
थोडीशी संकुचित आहे. म्हणजे कशी, देव कृपा करतो परंतु सर्वावरती कृपा करत नाही. सामान्य कृपा वेगळी, जीवन प्राप्त होणं, मनुष्य देह प्राप्त होणं ही सुद्धा एक प्रकारची कृपा आहे, परंतु ही सामान्य कृपा आहे. परंतु जी कृपा देव भक्तावरती करतो ती कृपा त्या ठिकाणी सर्वावरती कृपा नसते. म्हणून देवाची कृपा सुद्धा कुठेतरी संकुचित वाटते. मग देवापेक्षा विस्तृत कृपा जर कोणती असेल तर ती कृपा आहे संतांची कृपा. संतांनी असं कधीच म्हटलेलं नाही की माझं भजन करा, माझं भजन केल्यावरती मी कृपा करतो. उलट ज्यांनी संतांना त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरती सुद्धा संतांनी कृपा केली. देवाचं असं नाही, देवाशी जो नडला देवानं त्याला समाप्त केलं, परंतु संतांनी असं कधी केलेलं नाही. संतांनी ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील, जनांनी लोकांनी त्रास दिला, परंतु त्यांनी त्रास दिला म्हणून त्यांना शाप दिला किंवा त्यांच्यावरती कसल्या प्रकारची अवकृपा केली अशा प्रकारचं नाही. ज्ञानोबाराय ज्यावेळेस भिक्षा मागायला जायचे, झोळी पकडून भिक्षा मागायला जायचे आणि त्यावेळेस काही लोकांनी त्याच्यामध्ये माती टाकायची, काही लोकांनी त्याच्यामध्ये शेण टाकायचं. ज्ञानोबारायचं तपोसामर्थ्य अशा प्रकारचं की नजर उचलून डोळे उचलून जर वर पाहिलं असतं तर दोन भस्म झाला असता समोरचा व्यक्ती, परंतु नाही, ते संत आहेत, तो देव नाही. देवानं जो आला समोर शत्रू, देवाच्या अवताराचंच प्रमाण सांगितलं जातं. भक्ता राखे पायापासी दुर्जनांसी संहारी परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. साधूंचं रक्षण आणि दुष्टांचा नाश देवाचं अवतार कार्य आहे, परंतु साधूचं, संतांचं, वैष्णवांचं अवतार कार्य हे नाही. तोच श्लोक गीतेतला जो भगवंताच्या अवताराचं कारण सांगणारा जो श्लोक आहे, तो जर श्लोक तसा करण्याचा माझा अधिकार नाहीये, परंतु तो श्लोक जर संतांविषयी सांगायचा असेल, परित्राणाय साधुताम, साधूनाम नाही, साधुताम विनाशाय च दुष्टताम, ते दुष्टांची दुष्टता संतांनी संपवली, दुष्टांना संपवलं नाही. म्हणून संतांची कृपा ही देवाच्या कृपेपेक्षा, संतांची कृपा ही वेदाच्या कृपेपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. आणि आपला परमार्थ जर सफळ करायचा असेल, आणि परमार्थाची सफलता आहे मोक्षामध्ये, भगवंताच्या प्राप्तीमध्ये, भगवंताला जाणून घेण्यामध्ये, आणि त्याकरता कृपेची आवश्यकता आहे. आणि ती कृपामध्ये संत कृपा, वैष्णव कृपा, साधू कृपा ही जर जीवनामध्ये घडली तर आपण आपल्या पारमार्थिक जीवनाचा जो पारमार्थिक जीवनाचं जे अंतिम लक्ष्य आहे मोक्ष, ते मोक्षापर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये संतांची आवश्यकता आहे. म्हणजे ठीक आहे, संतांची आवश्यकता आहे. मग ते संत तुकोबारायांनी आपल्या समोर मांडले, कोण्या रूपानं? गाथ्याच्या अभंगाच्या रूपानं मांडले. काही अभंगामध्ये संत चरित्राच्या द्वारे तुकोबारायांनी सांगितले, काही अभंगामध्ये तुकोबारायांनी महिमेच्या द्वारे संत सांगितले, काही अभंगामध्ये तुकोबारायांनी संत किंवा साधू किंवा वैष्णव लक्षणाच्या द्वारे सांगितले. म्हणजे चरित्राच्या द्वारे साधू जाणून घेणं. चरित्र दोन प्रकारचं सांगितलं जातं. एक, संतांचा जन्म कोण्या घरामध्ये, कोण्या कुळामध्ये जन्म झाला, त्यांचा आईचं नाव काय, वडिलांचं नाव काय, पत्नीचं नाव काय, मुलाबाळांचं नाव काय, हे चरित्र आहे. परंतु दुसरं एक चरित्र आहे, अमुक साधना केली, अमुक डोंगरावरती साधना केली, अशा प्रकारचा त्यांना अनुभव आला, अशा प्रकारे भगवंतांना दर्शन दिलं, हे एक चरित्र आहे. परंतु साधूचं कोणतंही चरित्र, मग त्याचं सांसारिक चरित्र असेल, पारमार्थिक चरित्र असेल, दोन्हीही चरित्र साधकासाठी त्या ठिकाणी लाभदायक आहेत. म्हणजे कशा लाभदायक आहेत? ज्यावेळेस आपण संसारामध्ये वावरत असताना जीवनामध्ये येणारी जी काही सुखदुःख आहे, मान अपमान आहे, तो मान अपमान, त्या मान अपमानाच्या द्वारे होणार मनावरती दुःख, होणारा आघात, होणारा त्रास, तो त्रास कुठंतरी कमी होण्यासाठी त्या ठिकाणी मदत होते, जर आपल्या डोळ्यासमोर संतांचं चरित्र असेल. तुकोबारायांना लोकांनी काठ्याने मारहाण केली, हे चरित्र जर आपल्या डोळ्यासमोर असेल, आपल्याला कोणी शिवीगाळ केली, आपल्याला कोणी थोडस खालीवरी काही बोललं, कोणी अपमान केला, आपल्या मनाला त्यावेळेस आघात पोहोचणार नाही, तसं दुःख होणार नाही. तुकोबारायांना तर लोकांनी काठ्याने मारलं. तुकोबारायांनी त्यांच्या घरी पोहोचले, चला तुमचे हात दुखत असतील काठ्या मारून तर मी तुमचे हात दाबून देतो, परंतु कीर्तनाला चला. मग तुकोबारायांची एवढी त्या ठिकाणी मनाची त्या ठिकाणी प्रखरता आहे, मनाचं त्या ठिकाणी मोठेपण आहे. मग आपण तर तुकोबारायांसमोर एक सामान्य माणूस,
मग आपल्याला थोडंसं कोणी वाईट बोलत आपल्याला एवढं दुःख वाटायला नाही पाहिजे. तुकोबरायांचं हे चरित्र डोळ्यासमोर असेल तर मान अपमानाचं दुःख कुठंतरी कमी व्हायला लाभ होईल, कुठंतरी त्या ठिकाणी सहाय्यता होईल. आपल्या जीवनामध्ये नाथरायांचं चरित्र, एकनाथ महाराजांचं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं चरित्र जर डोळ्यासमोर असेल, एखाद्या वेळेस आपल्या जीवनामध्ये तशा प्रकारचा काही अनुभव आला, मी माझ्या जीवनातला अनुभव सांगतो. कुठे कीर्तनाला जात असताना काही गावकरी मंडळी म्हणतात, महाराज आम्हालाही तुमच्या बरोबर यायचंय, गाडीमध्ये यायचं आहे, आम्हाला कीर्तनाला येऊ द्या. चला, गाडीमध्ये जागा आहे. आणि कीर्तनाला निघत असताना काही मंडळी अशी असतात, काही सुज्ञ असतात की महाराज त्या गाडीत असताना कसं बसावं, काय बोलावं. परंतु काही जणांना नसतं, न्यावं लागतं कीर्तनाला. आणि मग कधी कधी काही लोकांना तंबाखू, कुणाला गुटखा खाण्याची सवय असते, सामान्य ग्रस्त असतात. आणि खात असताना गाडीत बसल्यानंतर आपण काही विचारणार, मग त्यांना उत्तर तर द्यावं लागतं, बोलावं तरी कसं, कारण आपल्या मुखामध्ये सर्व भरलेले मटेरियल. आणि मग त्यांना वाटतं की कुठंतरी गाडीची स्पीड कमी झाल्यानंतर आपण काय थुंकावं, आणि थोडस कुठंतरी गाडीची स्पीड कमी झाली की त्यांनी बाहेर थुंकण्याचा प्रयत्न करतात. परंतु किती जरी झालं तरी त्याचे काही ना काही शिंतोडे गाडीवर उडतात. आणि ज्यावेळेस कीर्तनाच्या गावाच्या ठिकाणी पोहोचतो, त्या ठिकाणी पाहिलं गाडीवरती सर्व लाल रंगाचे ते डाग पडलेले आहेत. मनामध्ये थोडासा क्षोभ निर्माण झाला, कशी लोक आहेत, त्यांना कीर्तनाला आणा आणि गाडीवरती अशा प्रकारचे धुक्याचे, तंबाखूचे, गुटख्याचे डाग. लोक काय म्हणतील, ते महाराजाला तर ही सवय नाही खाण्याची. कारण लोकांचा विचार कसा असतो, लोक एका दृष्टीने पाहतात. कधी कधी प्रवास करत असताना, याच्याविषयी सांगतो की लोक एका दृष्टीने कसा विचार करतात. प्रवास करत असताना रात्रीची वेळ, ड्रायव्हरला कधी झोप आली, त्याला म्हणणारे ड्रायव्हरला चहा प्यायचा. आणि कोणाच्या एखाद्या हॉटेल समोर तर ड्रायव्हरला चहा पिण्यासाठी गाडी थांबवतो. लोक म्हणतात, हो त्या महाराजांची गाडी त्या हॉटेल समोर बघितली, मग महाराज हॉटेलमधनं खातात. एका दृष्टीने विचार करतात, दुसऱ्या दृष्टीने विचार करत नाही कशासाठी. मग अशा प्रकारचा मनामध्ये विचार आला, गाडीवरती फुंकलेला आहे. परंतु दुसऱ्या क्षणी जर नाथ महाराजांचं, एकनाथ महाराजांचं चरित्र डोळ्यासमोर असेल तर त्याच्याद्वारे काही वाटणार नाही. कारण नाथ महाराजांच्या अंगावरती कोणी भक्त नव्हता थोकला, येवण थुकला होता. आणि तो कुठं थुकला होता, अंगावरती. आणि एक वेळेस नाही, 108 वेळा तो येवण अंगावरती थुकला. मग एवढं सर्व असताना, एवढा त्या ठिकाणी आघात होत असताना त्या ठिकाणी त्यांच्या मनावरती कसल्या प्रकारचा परिणाम, उलट येवण अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. उलट त्यालाच खेद वाटला, माफी मागितली. आणि त्यावेळेस नाथ महाराजांनी सांगितले की तुझ्यामुळे मला आज 108 वेळा स्नान घडलं, आणि दररोज तर मी एकदा स्नान करायचं. मग नाथ महाराजांचा विचार कुठे, आपला विचार कुठे. नाथ महाराजांचं असं चरित्र जर डोळ्यासमोर असेल तर आपल्या मनाला होणारा त्रास कुठेतरी कमी होईल. म्हणून संत चरित्रातून जाणून घ्या, संत महिमेच्या द्वारे जाणून घ्यावे. कारण जोपर्यंत आपल्याला महिमा माहीत नसेल संतांची, तोपर्यंत आपण त्यांच्याकडे जाणार नाही. पण महिमा सुद्धा संतांची जाणली पाहिजे. तुकोबरायांनी संत महिमेच्या द्वारे सुद्धा सांगितले. म्हणजे कशा प्रकारे महिमा जर नसेल, आता मी पाहतो माझे आजी गुरु, माझ्या गुरुचे गुरु स्वामी ब्रह्मलिंग प्रातस्मरणीय स्वामी दिव्यानंद गुरुजी महाराज, त्यांना जाऊन 28-29 वर्ष झाली. परंतु आजही त्यांनी वापरलेल्या ज्या वस्तू आहेत, मग त्यांनी वापरलेला कमंडल असेल, चुप्पी असेल, त्यांनी वापरलेली गोधडी असेल, त्यांनी वापरलेलं कंबल असेल, त्यांनी वापरलेला चष्मा असेल, त्यांनी वापरलेली चप्पल, खडाव असेल, त्यांनी वापरलेली काठी असेल, या सर्व वस्तू, चप्पल आणि खडाव कुठं काचेमध्ये, पूजेमध्ये ठेवण्याच्या वस्तू नाही. परंतु त्यांना महत्व कशामुळे आलं, महिमा कशामुळे वाढली, त्या एका महापुरुषानं, एका थोर तपस्वी संन्याशानं, संतांना धारण केलेले आहेत. म्हणून त्यांना चांगल्या योग्य जागेवरती, पूजेच्या जागेवरती स्थान प्राप्त झालं. महिमा जोपर्यंत माहित होत नाही तोपर्यंत आपण त्याच्याकडे प्रवृत्त होत नाहीत. म्हणून संत महिमेच्या द्वारे सुद्धा जाणले गेले. तिसरा प्रकार आहे संत लक्षणाच्या द्वारे जाणले पाहिजे. म्हणजे लक्षणाच्या द्वारे का जाणावे, कारण एका ठिकाणी सांगितलेलं आहे, सिद्धस्य लक्षणानी साधकस्य साधनानी भवन्ति. सिद्ध म्हणजे संत आहेत, साधू आहेत, त्यांचे लक्षण कुठंतरी साधकासाठी काय ठरत असतात, लक्षण ठरत असतात. त्या ठिकाणी साधन ठरत असतात. सिद्धस्य लक्षणानी साधकस्य साधनानी भवन्ति. ती
कारण जीवन परमार्थ जीवन जगत असताना कोणीतरी समोर काय पाहिजे, एक आयडियल पाहिजे, एक आदर्श पाहिजे की मला अशा प्रकारचं जीवन जगायचंय. कारण नियम यद्यदा चलती श्रेष्ठ तत्तदैवे तरो जना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तद अनुवर्तते. श्रेष्ठ माणूस अशा प्रकारचं जीवन जगत असतो, त्याच्या पाठीमागे चालणारा तो साधक वर्ग तशा प्रकारचं जीवन जगत असतो. म्हणून लक्षण जर संतांची जाणून घेतली तर तेही आपल्या जीवनामध्ये लाभाचे आहेत. संत चरित्राच्या द्वारे जाणले पाहिजे, संत महिमेच्या द्वारे जाणले पाहिजे, संत लक्षणाच्या द्वारे जाणले पाहिजे. म्हणजे संतांचे लक्षण किती प्रकारचे, लक्षणाचा जर विचार केला तर असाधारण धर्म लक्षण न्यायशास्त्रामध्ये सांगितलं. जो असाधारण धर्म, असाधारण धर्म कशाला म्हणावं, अतिव्याप्ती, अव्याप्ती आणि असंभव या 3 दोषापासून जे मुक्त लक्षण असेल त्याला म्हणावं खरं लक्षण, निर्दिष्ट लक्षण, असाधारण लक्षण. म्हणजे अतिव्याप्ती लक्षण, अतिव्याप्ती दोष ज्याचा आपण लक्षण करत आहोत, लक्षणाच्या व्यतिरिक्त अलक्षामध्ये लक्षण झालं त्याला म्हणावं अतिव्याप्ती नावाचा दोष. अव्याप्ती नावाचा दोष कशाला म्हणावं, ज्याचं लक्षण करत आहोत त्याच्या एका भागामध्ये लक्षण झालं, एका भागामध्ये लक्षण न जाणं त्याला म्हणावं अव्याप्ती नावाचा दोष. आणि लक्षण केलेलं लक्षामध्ये तीळ मात्र सुद्धा न जाणं त्याला म्हणावं असंभव नावाचा दोष. तर या तिन्ही दोषापैकी एखादा जरी दोष लक्षणामध्ये असेल त्याला निर्दिष्ट लक्षण म्हणता येत नाही, खरं लक्षण म्हणता येत नाही, असाधारण लक्षण म्हणता येत. तर संतांची देवाची लक्षणं, लक्षणाचा विचार करा जरा. देवाची लक्षणं 2 प्रकारची, त्या ठिकाणी तटस्थ लक्षण, स्वरूप लक्षण. परंतु आपल्याला देवाच्या लक्षणाचा विचार करायचा आणि संतांच्या लक्षणाचा. संतांची लक्षणं 2 प्रकारची, बाह्य लक्षण आणि अंतरंग लक्षण. म्हणजे बाह्य लक्षण कशाला म्हणावं, एखादा वारकरी संप्रदायातील संत असेल, साधू असेल, पांढर श्वेत धोतर आहे, शर्ट आहे, डोक्यावरती फेटा आहे, टोपी आहे किंवा टोपी किंवा फेटा आहे, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आहे, वागंत आहे, हे बाह्य लक्षण आहे त्या वारकरी साधूचं, वारकरी संतांचं. एखाद्या संन्यासी संप्रदायातील साधू असेल तर वेगवेगळे वस्त्र धारण केलेले आहेत, हिरवं वस्त्र धारण केलेली आहेत, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा आहेत, आपण म्हणतो की कोणीतरी संन्यासी साधू आहे, संन्यासी संत. परंतु ही लक्षणं कशी, ही बाह्य लक्षण, त्याला अंतरंग लक्षण म्हणता येत नाही. आणि बाह्य लक्षणावरून जर आपण साधू ठरवायचा प्रयत्न केला तर होऊ शकतो, कधी आपल्याशी धोका होऊ शकतो. म्हणजे कशा प्रकारे धोका होऊ शकतो, आता सीतेला धोका झाला. रावण एका साधूचा वेश धारण करून आला आणि माता सीतेला वाटलं साधू आलेला आहे, भिक्षा वाढावी, भिक्षा वाढायला गेली आणि अपहरण झालं. म्हणून साधू संतांनी संतांच्या साधूच्या लक्षणाला, वैष्णवांच्या बाह्य लक्षणाला, साधूच्या बाह्य लक्षणाला तेवढं महत्व दिलं नाही, अंतरंग लक्षणाला महत्व दिलेलं आहे. कारण साधू राहतो कुठे, साधूचे वस्त्र कसे आहेत, या साधूचं शरीर कशा प्रकारचं आहे याला महत्व नाही, साधूचा आचार, साधूचा विचार कसा आहे हे महत्वाचं आहे. त्याला अंतरंग लक्षण म्हटलं जातं. म्हणजे अंतरंग लक्षण कसे अनेक अभंगामध्ये सांगितलेले आहेत, परंतु आज जो आपण प्रवचन रूपी सेवेसाठी अभंग निवडलेला आहे या पहिल्या चरणामध्ये एक प्रकारे साधूचा धर्म, एक प्रकारे साधूचं त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, लक्षण सांगितलेलं आहे. म्हणजे काय लक्षण सांगितलेलं आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, या ठिकाणी कोणी संकोचितपणा करण्याचा प्रयत्न करू शकतो की इथं तो वैष्णवांचा धर्म सांगितलाय आणि वैष्णव म्हणजे विष्णूला मानणारे वैष्णव. मग इथं हे लक्षण महादेवांना मानणारे, महादेवांचे पूजक आहेत, त्यांना शैव म्हटलं जातं, त्यांचं हे लक्षण नाही. कारण वेगवेगळ्या देवताच्या उपासनेनुसार वेगवेगळी त्या ठिकाणी भक्त म्हटल्या जातात. शिवाची उपासना करणारे शैव म्हटल्या जातात, विष्णूची उपासना करणारे वैष्णव म्हटल्या जातात, गणपतीची उपासना करणारे गणपती म्हटल्या जातात, दुर्गेची शक्तीची उपासना करणारे शाक्त म्हटल्या जातात. आणि या ठिकाणी सांगितलं वैष्णवांचा धर्म, मग हा शैवांचा धर्म नाही, हा गणपत्याचा धर्म नाही, हा शाक्तांचा धर्म नाही का, वैष्णवांचाच का. एक एक सांकेतिक शब्द दिलेला आहे वैष्णवांचा धर्म. अखिल जे काही संत आहेत, साधू आहेत, सर्वांचं लक्षण समजावं, सर्वांचा धर्म समजावा. कारण आपल्या दृष्टीमध्ये आपल्या उपासनेनुसार देव वेगवेगळे असू शकतात, परंतु मुळामध्ये जर पाहिलं तर देव एकच.
एकमेव अद्वितीय ज्याला स्तुतीनं म्हटलेलं आहे, तो एक आहे त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. आणि साधू संतांनी तुकोबरांनी सुद्धा काय म्हटलेलं आहे, आपला तो एक देव करून घ्यावा. आपला तो दोन नाही म्हटलेलं, एक म्हटलेलं. म्हणजे एक जर देव आहे तर आपल्या सनातन धर्मामध्ये काय सांगितलं जातं, म्हणजे आमच्या हिंदू धर्मामध्ये किती देव आहे, 33 कोटी देव आहे. ज्या धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये म्हणल्यापेक्षा सनातन धर्मामध्ये आपण जन्माला आलो, त्या धर्माचे देव कोण आहेत, ग्रंथ काय आहे, संत काय आहेत, सामान्य सुद्धा जाणकारी आजच्या सनातनीयांना नाही, हिंदूंना नाही. जर आपण बोलून जातो की आमच्याकडे 33 कोटी देवता आहेत, परंतु विचार करून पाहिलं खरं 33 कोटी देवता आहे. कोटी या शब्दाचा अर्थ करोड सुद्धा होतो आणि कोटी या शब्दाचा अर्थ प्रकार सुद्धा होतो. 33 कोटी देवता आहेत, म्हणजे 33 प्रकारची देवता आहेत. वसु इत्यादी आहेत, रुद्र इत्यादी आहेत, ही 33 प्रकारची देवता आहे. म्हणजे तुम्ही सांगितलं अगोदर देव एक आहे, एकमेव अद्वितीय, आपला तो एक. मग 33 प्रकार तर झाले. 33 प्रकार जरी असतील तर गुणामध्ये देव एकच. तो वेगवेगळे कार्य करतो आणि वेगवेगळ्या कार्यानुसार त्याला वेगवेगळी नावं प्राप्त होतात. जगाची उत्पत्ती करतो त्याला ब्रह्मदेव म्हटल्या जातं. जगाचं पालन करतो त्याला त्या ठिकाणी भगवान विष्णू म्हटल्या जातं. जगाचा संहार करतो त्या ठिकाणी शिव म्हटल्या जातं. ज्याप्रमाणे एखादी स्त्री, तिला स्त्री एक आहे, वेगवेगळ्या कार्यानुसार तिला वेगवेगळी संबोधन असतात. ती कुणाची पत्नी असते, कुणाची सासू असते, कुणाची सून असते, कुणाची आई असते, कुणाची जाऊ असते. स्त्री एक आहे, परंतु वेगवेगळ्या कार्यानुसार तिला वेगवेगळी संबोधन आहेत, वेगवेगळी नावं आहेत. त्याप्रमाणे भगवंत परमात्मा एकच आहे. वेगवेगळ्या कार्यानुसार त्याला वेगवेगळी नावं आहेत, वेगवेगळी रूप आहेत आणि त्या रूपाची नावाची आपण उपासना करतो, साधना करतो. आणि त्यानुसार कोणी वैष्णव, कोणी गणपत्य, कोणी शैव, कोणी शाक्त अशा प्रकारे म्हटलं जातं. परंतु देवामध्ये भेद नाही, भक्तामध्ये भेद असू शकतो उपासनेनुसार. म्हणून वैष्णवांचा धर्म म्हणजे फक्त विष्णूंच्या भक्ताचा धर्म नाही, सकल संतांचा, सकल साधूंचा त्या ठिकाणी धर्म आहे, लक्षण आहे. म्हणून वैष्णवांचा धर्म सांगितलं काय, विष्णुमय. इथं सुद्धा तसंच जोडायचं, विष्णुमय म्हणजे भगवान विष्णू सर्वत्र आहे, हे जगत विष्णुमय आहे. याचा अर्थ शिवमय नाही, त्याचा अर्थ शक्तिमय नाही, अशा प्रकारचा नाही. याचा अर्थ आहे ब्रह्ममय आहे, याचा अर्थ आहे भगवन्मय आहे, याचा अर्थ आहे शिवमय आहे, याचा अर्थ आहे विष्णुमय आहे. आणि हे जग विष्णुमय आहे अशा प्रकारचा वैष्णवांचा त्या ठिकाणी काय सांगितला, धर्म सांगितला, वैष्णवांचं लक्षण सांगितलं. म्हणले विष्णुमय जग कसं असू शकतं. विष्णुमय हा शब्द मय प्रत्ययाच्या द्वारे विष्णुमय शब्द बनलेला आहे. सकल जगत विष्णुमय आहे. म्हणजे विष्णुमय कसं होऊ शकतं हे जगत. आणि विष्णुमय असेल तर मग आम्हाला डोळ्यानं विष्णू सगळीकडे दिसायला पाहिजे. आम्हाला घर दार शेती मकान दुकान लोक हे काही दिसायला पाहिजे. आम्हाला सगळ्यामध्ये विष्णू दिसायला पाहिजे जर हे जगत विष्णुमय आहे. पण सर्वांना दिसत, साधू संतांनाच त्या ठिकाणी विष्णुमय दिसतं, सामान्य माणसाला दिसत नाही. म्हणजे त्यांना जर विष्णुमय जग त्या ठिकाणी अनुभवाला येतं दिसतं, तर आम्हाला ते त्या ठिकाणी का अनुभवाला येतं. संतांना काय वेगळी नसेल का, देवाकडं असं काही कोणत्या प्रकारची कोणी शंका करू शकतं की देवाकडं अशा प्रकारची काही परिकल्पना आहे की जो साधू झाला, जो संत झाला, त्याला एक प्रकारची लेन्स दिली आणि ते लेन्स डोळ्यावरती लावली किंवा एखादा चष्मा लावला की त्याला जग जग न अनुभवाला येतात, जग जग रूपानं न दिसतात, विष्णू रूपानं, देव रूपानं, ब्रह्म रूपानं दिसायला लागतं. असं काही आहे का, काही प्रकार विष्णुमय आहे आणि त्यांना ते अनुभवाला येतं, त्यांना ते दिसतं आणि आपल्याला दिसत नाही, आपल्याला अनुभवाला येत नाही. मग याच्यामध्ये कारण काय. जर विष्णुमय जग आहे, साधू संताला अनुभवाला येतं, संतांना दिसतं, मग ते आम्हाला सुद्धा दिसायला पाहिजे. तसे त्यांना तसे डोळे, तसे आम्हाला डोळे आहेत आणि मग आम्हाला काय दिसत नाही, आपल्याला दिसत नाही. कारण आपली दृष्टी कार्याकडे आहे आणि साधू संतांची दृष्टी, वैष्णवांची दृष्टी ही कारणाकडे. म्हणजे कार्य आणि कारण काय, जगत तर जगत आहे, परंतु विचार केला तर जगत हे कार्य आहे आणि या जगाचा आधार, जगाचं कारण त्या ठिकाणी परमात्मा आहे. साधू संतांची नजर परमात्म्याकडे आहे, आपली नजर या कार्यरूपाकडे आहे. म्हणून आपल्याला हे जगत जगत रूपानं दिसायला लागतं आणि साधू संतांना हे जगत ब्रह्म रूपानं, विष्णू रूपानं त्या ठिकाणी दिसायला लागतं. म्हणजे हे कशा प्रकारे कारणाकडे दृष्टी, आम्हाला का कारण, आम्हाला काय त्या ठिकाणी
तो परमात्मा दिसत नाही, कारणरूपी असणारा परमात्मा जो ब्रह्म आहे आम्हाला का अनुभवाला येईल? कारण आपण तिथपर्यंत पोहोचलेलो नाही. आपलं अंतकरण त्या ठिकाणी मलिन आहे, अनेक जन्माच्या अनेक वाईट संस्काराच्या द्वारे मलिन झालेलं आहे आणि साधू संतांचं अंतकरण त्या ठिकाणी पवित्र झालेलं आहे. आणि पवित्र अंतकरणामध्ये तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहिते. म्हणजे जग ब्रह्मरूपानं विष्णू रूपानं केव्हा दिसून येतं? सांगितलं आदो अहम ब्रह्मास्मी, अगोदर मी ब्रह्म आहे या अनुभूतीवरती यावं लागतं आणि मग हे जग त्या ठिकाणी ब्रह्म आहे, जग विष्णुमय आहे अशा प्रकारची अनुभूती. आपल्याला आपली अनुभूती काय आहे? मी देह आहे, मी इंद्रिय आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. वेगवेगळ्या उपाधीच्या द्वारे आपण स्वतःला प्रस्तुत करतो. मी हा आहे. आपल्या मूळ स्वरूपापासून आपण वंचित आहोत, वेगळे त्या ठिकाणी स्वतःला मानायला लागलो. म्हणून अहम ब्रह्मास्मी या वृत्तीवरच जर आपण नाही तर विष्णुमय जगत सर्वम खलविदम ब्रह्म या तत्वावरती आपण आरूढ होऊ शकत नाहीत. साधू संत अहम ब्रह्मास्मी पदावरती आहेत आणि सर्व जगत ब्रह्मरूप आहे, विष्णुमय आहे हे त्यांच्या अनुभवाला त्या ठिकाणी. म्हणजे कशा प्रकारे वेदांतामध्ये नेहमी एक दृष्टांत दिला जातो रज्जू सर्पाचा. रज्जू सर्पाकार भासी येणे जगदंबर असं तुकोबांनी म्हटलेलं आहे. दृष्टांत दिला जातो, हलकासा अंधकार आहे, थोडासा प्रकाश आहे आणि त्या प्रकाशामध्ये त्या अंधकारामध्ये एखाद्या सोनीचा दोरीचा तुकडा पडलेला आहे. एकदम चक्क अंधार पण नाही आणि प्रकाश पण नाही, थोडासा अंधकार थोडासा प्रकाश. आणि तशा वातावरणामध्ये तशा त्या मंद प्रकाशामध्ये दोरीचा तुकडा पाहिला आणि एखाद्याला वाटलं की हा साप आहे आणि मग तो गोंधळ करायला लागतो, काठी घेऊन या, बॅटरी घेऊन या, साप निघाला आपल्या दारामध्ये. मग कोणीतरी बॅटरी आणली, त्याच्यावर चमकवली आणि चमकवल्यानंतर पाहिलं अरे हा साप नाही तो दोरी. मग त्या दोरीला सगळे तुडून पुढे जायला लागतात. पुन्हा कशाची त्यांना भीती वाटत नाही. परंतु जोपर्यंत दोरी रूपानं कळाली नाही तोपर्यंत घरामध्ये आतंक होता, मनामध्ये भीती होती. आणि ज्यावेळेस दोरी रूपानं कळाली मग मनामध्ये कसल्याही प्रकारचा आतंक म्हणा, भय म्हणा राहिलेलं नाही. त्याचप्रमाणे हा झाला दृष्टांत. सिद्धांत काय आहे? परब्रह्म परमात्मा, त्या परमात्म्यावरती भासणारं हे जगत भासी येले जगदंबर. आणि जशी दोरीची जोपर्यंत ओळख होत नाही, दोरीला जोपर्यंत आपण जाणत नाही, त्यावरती भासणाऱ्या सापापासून आपल्याला त्रास होणार. त्याचप्रमाणे जोपर्यंत या जगाचा आधार असणारा, या जगाचं निमित्त म्हणा, जगाचा आधार म्हणा आणि जगाचं कारण म्हणा, त्या ठिकाणी परमात्मा आहे. आणि परमात्म्याला जाणल्याशिवाय, परमात्म्याला ओळखल्याशिवाय त्याच्यावरती भासणारं जगत हे भ्रमित आहे हे आपल्याला समजणार नाही, आपल्या अनुभवाला येणार नाही. साधू संतांनी कारणाला ओळखलेलं आहे, म्हणजे परमात्म्याला ओळखलं आहे, परमात्म्याला ओळखलेलं आहे. म्हणून त्यांना ते दिसणारं जगत खोटं वाटायला. तुम्ही म्हणाल खोटं हा वेगळा विषय झाला, त्याला अनिर्वचनीय म्हटलं जातं. परंतु इथं सांगितलं विष्णुमय जग. त्या दृष्टीने जर विचार करायचा झाला, जसं सोनाराकडे आपण म्हणतो या अंगठ्या आहेत, हे मंगळसूत्र आहे, या पाटल्या आहेत. आपल्या दृष्टीमध्ये अलंकार दृष्टी आहे, परंतु सुवर्णकाराच्या दृष्टीमध्ये, सोनाराच्या दृष्टीमध्ये अलंकार नाही. सोनाराच्या दृष्टीमध्ये काय? सोनं. तो त्याला सोन्याच्या रूपानं पाहतो. तो असं म्हणत नाही की याला भाव वेगळा, त्याला भाव वेगळा. सोनं आहे. तसं हे दिसणारं जगत त्या ठिकाणी परमात्म्यापासूनच उत्पन्न झालेले एक विचार आहे, त्याच्यावरती कल्पित आहे, भ्रमित आहे, भ्रम झालेला आहे. परमात्म्यावरती जग त्या ठिकाणी दिसायला लागतं, जगाचा भ्रम आहे. परंतु दुसरा हा विचार सांगितला जातो की या परमात्म्यापासून जगाची उत्पत्ती. वेदांत श्रुतीनं सुद्धा सांगितलं यतो वा इमानी भूतानी जायन्ते तेन जातानी जीवन्ति. त्याच परमात्म्यापासून या जगाची उत्पत्ती झालेली आहे. आणि मग त्या परमात्म्यापासून जर उत्पत्ती झालेली असेल तर मग त्याच्यामध्ये परमात्माच उत्पत्ती झाली, मग त्याच्यापासून वेगळा अशा प्रकारचं काही नाही. तेच परब्रह्म जगत रूपानं त्या ठिकाणी प्रगट झालेलं. एको अहम बहुश्याम प्रजायस एकाकीन रमे द्वितीयम ऐक्षत या श्रुतीनुसार तोच परमात्मा
जगत रूपानं त्या ठिकाणी प्रगट झालेला आहे. म्हणून साधू संतांना या जगतामध्ये तो हे जगत रूपाला अनुभवाला न येता त्या ठिकाणी ब्रह्म रूपानं अनुभवाला येतं, विष्णू रूपाला अनुभवाला येतं, परमात्मा रूपाला अनुभवाला येतं. फरक एवढाच आहे, आपलं अंतकरण अशुद्ध अपवित्र, म्हणून आपण अब्रह्मास्मी पदावरती नाही आणि म्हणून जगत ब्रह्मरूप सर्वम खलिदम ब्रह्म या पदावरती नाही, परंतु वैष्णव साधू संत हे त्या पदावरती पोहोचलेले आहेत. त्यांच्या दृष्टीमध्ये म्हणजे त्यांना दिसायला तर दिसत हे जग सगळं दिसत, परंतु त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, एक जगत आहे, एक घर आहे, परंतु हे घर नसून काय आहे, दृष्टी परमात्म्याची दृष्टी आहे. तसं पाहायला त्यांनाही सोनारालाही त्या ठिकाणी मंगळसूत्र दिसेल, पाटल्या दिसतील, पण त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी सुवर्णाची सोन्याची दृष्टी. म्हणून सांगितलं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. पुढे सांगितलं भेद भ्रम अमंगळ. हे एक प्रकारचं साधूचं लक्षणच आहे. भेद आणि अभेद हा साधू संतांच्या दृष्टीमध्ये भ्रम आहे आणि अमंगळ आहे. म्हणजे भेद कोणता, अभेद कोणता, म्हणजे भेद अनेक प्रकारचे सांगितले. शास्त्रामध्ये 5 प्रकारचे भेद सांगितलेले आहेत. जीव ब्रह्माचा भेद असेल, जीव जीवाचा भेद असेल, जीव जडाचा भेद असेल, जीव ईश्वराचा भेद असेल, ईश्वर जडाचा भेद असेल, जड जडाचा भेद असेल, अनेक प्रकारचे भेद सांगितलेले आहेत. परंतु मुख्य जो आपल्याला या ठिकाणी भेद घ्यायचा आहे, जीव आणि ब्रह्माचा भेद आहे, तो भ्रम अमंगळ आहे. आणि तो हा जो भेद आहे तो भ्रम सुद्धा आहे आणि तो अमंगळ त्या ठिकाणी आहे. म्हणजे जीव आणि ब्रह्म यांचा भेद, जीव आणि ब्रह्मामध्ये भेद आहे की अभेद आहे हा विचार करण्याचा विषय. सामान्य माणूस म्हणू शकतो की जीव आणि ब्रह्म याच्यामध्ये भेदच आहे, त्याच्यामध्ये अभेद कसा होऊ शकतो. जीव एक सामान्य आहे, परब्रह्म परमात्मा त्या ठिकाणी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे. जीव हा अल्पज्ञ आहे, अल्पज्ञानी आहे. आपण आयुष्यभर जरी सर्व काही शिकण्याचा प्रयत्न केला, मनुष्य सर्व काही शिकू शकत नाही. एका शास्त्राचं ज्ञान जर शिकायचं असेल तर 8 ते 10 वर्ष लागतात. एका शास्त्राचं ज्ञान संपूर्ण तयार, तेही संपूर्णपणे कोणी जाणून घेऊ शकत नाही. एवढे शास्त्र गहन आहेत. एका विषयामध्ये लोकांचं आयुष्य निघून जातं शिकण्यामध्ये. परंतु परमात्मा सर्वज्ञ, तो सर्वांना जाणतो, सर्वांना ओळखतो. आपण किती जणांना ओळखतो, आपली बुद्धी कुठपर्यंत. म्हणून आपण आपलं ज्ञान अल्प आहे. देवाचं ज्ञान सर्व मोठं ज्ञान आहे, तो सर्वांना जाणतो, सर्वांना ओळखतो, तो सर्वशक्तिमान आहे. आपली शक्ती अल्पशक्ती आहे. मग अल्पशक्ती आणि सर्वशक्तिमान हे लोक एकत्र एकरूप कसे असू शकतात, यांच्यामध्ये अभेद कसा असू शकतो, यांच्यामध्ये तर भेद आहेच. भेद असा जरी आपल्याला वाटत असला, परंतु विचार करून पाहिलं तर जीवामध्ये आणि ईश्वरामध्ये कसल्याही प्रकारचा भेद नाही. भेद फक्त उपाधीच्या द्वारे त्या ठिकाणी आपल्याला भेद दिसेल. म्हणजे कशा प्रकारे उपाधीचा भेद, आकाशामध्ये सूर्य आणि खाली आपण 1000 रांजणं पाण्यानं भरून ठेवली आणि 1000 रांजणं पाण्यानं भरून ठेवली, त्या पाण्यामध्ये सूर्याचे प्रतिबिंब दिसायला लागले. कोणी म्हणजे 1000 सूर्य झाले, सूर्य तर एकच, परंतु 1000 प्रतिबिंब दिसायला लागले. कशामुळं? त्या रांजणाची उपाधी, त्या रांजणामध्ये असणारं पाणी, त्या पाण्याची उपाधी आणि पाण्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब, त्याला त्या ठिकाणी आपण सूर्य म्हणायला लागलो तर ते योग्य होणार. ठीक आहे, सूर्याचं प्रतिबिंब आहे, परंतु सूर्य एकच आहे. 1000 सूर्य झाले असं आपण म्हणू शकतो. त्याप्रमाणे परमात्मा एकच आहे आणि उपाध्या अनेक प्रकारच्या आहेत. म्हणजे कोणत्या उपाध्या? आपलं शरीर सुद्धा एक प्रकारची उपाधी आहे. जसं त्या रांजणाची, मटक्याची, गाडग्याची, कोथळीची उपाधी, तसं आपले शरीर, कुणाचं जाडं, कुणाचं पातळ शरीर, वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराचे शरीर आहेत. आणि त्याच्यामध्ये पाणी कोणतं आहे? अंतकरण रूपी पाणी, चित्त मन रूपी पाणी. आणि त्या मनामध्ये, अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला जीवात्मा म्हटलं जातं. परब्रह्म परमात्मा आणि जीवात्मा उपाधीच्या, म्हणजे ते रांजण फुटला, पाणी वाहून गेलं, सूर्य एकच उरला, बाकी सगळे प्रतिबिंब नष्ट झाले. मग या देहाला नष्ट करायचं का? नाही. फक्त मी देह नाही, देह माझा नाही, मी इंद्रिय नाही, इंद्रिय माझे नाही, मन बुद्धी चित्त अहंकार मी नाही आणि माझे नाही, याच्यापासून मी वेगळा आहे, हा दृढ निश्चय करणं, यालाच म्हणावं उपाधीचा त्याग. आणि अशा प्रकारे जर उपाधीचा त्याग आपल्या जीवनामध्ये झाला तर तो जीव राहत नाही,
तो परब्रह्म स्वरूपाला त्या ठिकाणी प्राप्त होतो. म्हणून म्हटलेलं आहे श्रुतीनं, जीवो ब्रह्मैव न अपरः. जीव हा ब्रह्मच आहे, न दुसरा कोणी नाहीये. फक्त उपाधीच्या योगानं त्या ठिकाणी स्वतःला अज्ञान रूपी जो उपाधी आहे त्यामुळे स्वतःला तो वेगळा समजत आहे, स्वतःला वेगळं वाटून घेत आहे. परंतु त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं अंतर नाही. जीवच त्या ठिकाणी ब्रह्म आहे. म्हणून जीव आणि ब्रह्मामध्ये भेद पाहणं त्या ठिकाणी तो भ्रम आहे. कारण उपाधीच्या योगाने तो भ्रम वाटत आहे. आणि अमंगळ म्हणजे अमंगळ का आहे, ठीक आहे, भ्रम असू शकतो, परंतु अमंगळ आहे. जर आपण भेद मानाल तर आपल्याला पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, किती वेळा जन्म यावे किती व्हावे पतित, या जन्म मरणाच्या साखळीमध्ये पुन्हा 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 फिरावं लागतं, जोपर्यंत जीव स्वतःला परब्रह्म वेगळं मानायला लागतो. म्हणून अमंगळ आहे, त्याच्याद्वारे नुकसान जीवाला भोगावं लागतं, त्रास जीवाला भोगावा लागतो. म्हणून भेद भ्रम आहे. जीव ब्रह्मामध्ये जो भेद आहे तो भ्रम आहे, सत्य नाही आहे, सत्य नाही, आणि तो अमंगळ आहे. अनेक भेद सांगितले. जीव जीवाचा भेद, मुंगी आणि राव आम्हा सारिकाची जीव, संतांनी सांगितलं. जीव जीवामध्ये कसल्या प्रकारचा भेद नाही. जीव जडाचा भेद नाहीये. वेळाभावी सर्वावरती, सर्व या 5 भेदावरती आपल्याला नाही सांगता येणार विस्तृत रूपानं. परंतु नामदेव महाराजांचा दृष्टांत सांगितले जातो. नामदेव महाराज कपडे विकायला गेले, दगडाला सुद्धा नामदेव महाराज कपडे घालायला. त्यांच्या दृष्टीमध्ये जडामध्ये आणि जीवामध्ये सुद्धा भेद राहिला. त्या जडामध्ये सुद्धा त्यांना देव दिसायला लागला. जीव ईश्वराचा भेद, जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत, हा भक्तियोग निष्ठित जाण माझा. जीव ईश्वर जडाचा भेद, तृण आणि पाषाण तेही देवाची जाण. जड जीवांचा सोने आणि माती आम्हा समान आहे. अशी अनेक प्रकारची साधू संतांची त्या ठिकाणी प्रमाण आहेत. तर अशा प्रकारचे भेद, 5 प्रकारचे भेद हे भ्रम आहेत, ते अमंगळ आहेत. म्हणजे हे ठीक आहे, भेदही भ्रम आहे, अमंगळ. परंतु अभेदाला सुद्धा म्हटलं भेद, भेदाभेद शब्द आहे. आकाश सवर्णे दीर्घ या सूत्राच्या द्वारे भेद आणि अभेदामध्ये त्या ठिकाणी दीर्घ संधी झालेली आहे आणि भेदाभेद शब्द उत्पन्न झालेला आहे. आपण एका शब्दाचा विचार केला, भेद भ्रम आहे, अमंगळ आहे. अभेद कसा भ्रम आणि अमंगळ आहे? म्हणजे अभेद सुद्धा त्या ठिकाणी भ्रम आणि अमंगळ आहे. कोणता अभेद? जीव आणि ब्रह्माचं जे एकत्व आहे, अभेदत्व आहे, ते सुद्धा भ्रम आणि अमंगळ. म्हणजे हे का? याच्याद्वारे तर अमृतास्मी पदावरती आम्ही पोहोचतो, याच्याद्वारे आम्ही मोक्षाला प्राप्त होतो, देवाला यथार्थ रूपाने जाणून घेतो. मग याला भ्रम आणि अमंगळ कसं म्हणता येईल? होय, जसं एखादं कार्य झाल्यानंतर त्या साधनाचा तेवढा उपयोग राहत नाही. कारण ही सुद्धा एक प्रकारची वृत्ती आहे. कारण अहम ब्रह्मास्मी या वृत्तीच्या द्वारे आपण अभेदाला पोचलो, परंतु ती सुद्धा वृत्ती कुठंतरी आपल्याला अडचण ठरणार. ती सुद्धा वृत्ती सोडावी लागते. त्याच्या पुढची जी वृत्ती सांगितलेली आहे त्याला तुर्यक अवस्था म्हटलेली, चतुर्थ अवस्था म्हटल्या जातं, तुर्यक अवस्था म्हटल्या जातं. म्हणून हा अभेद असणारा हा सुद्धा, कारण अभेद कुठं आहे तिथं भेद दिसतो, तिथं अभेद. ज्या ठिकाणी काही हे जगच नाहीये, सगळं परमात्माच आहे, ही जर दृष्टी अजातवाद त्या ठिकाणी सांगितला जातो, त्या ठिकाणी हा अभेद किंवा अहम ब्रह्मास्मी याला सुद्धा तेवढं महत्व राहत नाही. म्हणून तुर्यगावस्था जिला म्हटलेलं आहे, अभेदाच्याही पुढची अवस्था अहम ब्रह्मास्मी ही सुद्धा कुठंतरी बाधक ठरू शकते. ज्याप्रमाणे लोखंडाची साखळी पिढी काय आणि सोन्याची पिढी काय, पिढी तर पिढी. म्हणून अभेदाचा हा सुद्धा अशा प्रकारे त्याला भ्रम म्हटलेला आहे, अमंगळ म्हटलेला आहे. दुसरा जर अर्थ करायचा झाला थोडासा वेगळा होऊ शकतो, सर्वांना हा अर्थ पटणार नाही. अभेद म्हणजे सर्वांमध्ये जर सारखाच देव आहे, सर्वांमध्ये त्या ठिकाणी देव समान भरलेला आहे. हरी व्यापक सर्वत्र समान, तुळशीदासांनी म्हटलेले, गोस्वामी तुळशीदासांनी म्हटलेले हरी व्यापक सर्वत्र समाना. समाना शब्द आपल्याला पाहिजे. परमात्मा सर्वांमध्ये सारखा बसलेला, असं नाही की अज्ञानी माणसामध्ये परमात्मा छोटा आहे, साधू संतांमध्ये परमात्मा मोठा आहे, मुंगीमध्ये छोटा आहे, हत्तीमध्ये मोठा आहे, हा येत नाही. तो परमात्मा सर्वांमध्ये सारखा बनेला आहे. मग जर सर्वांमध्ये सारखा आहे, मग गुरु ज्या आसनावरती बसले त्याच आसनावरती शिष्याने बसावं. सर्वांमध्ये देव सारखा, असं नाही की गुरुमध्ये मोठा आहे आणि शिष्यामध्ये छोटा आहे आणि मग
त्यांनी खाली बसावं यांनी वर बसावं. जर सर्वांमध्ये सारखा देव आहे तर दोघांनी एका आसनावरती का बसू नये? नाही. अभेद जरी दोघांमध्ये आहे परंतु ही वैचारिक दृष्टी, विचाराची दृष्टी, निश्चयाची दृष्टी, व्यवहार दृष्टीमध्ये कुठेही अभेद करता येत नाही. तिथं त्या ठिकाणी भेदच पाहावा लागतो. म्हणून ओंकारेश्वरचे परमपूज्य प्रातस्मरणीय ब्रह्मलिंग रामानंद स्वामीजीचे प्रवचन ऐकत असताना त्यांचे विचार की भेददृष्टी ती ठेवावीच लागते. त्या ठिकाणी अभेद दृष्टी करून चालत. वैचारिक ठीक आहे, निष्ठात्मक दृष्टी त्या ठिकाणी अभेदाची आहे, समानतेची आहे, परंतु व्यवहार दृष्टीमध्ये आल्यानंतर तिथं अभेद चालत नाही. तिथं भेदच करावा लागतो. तिथं अभेद भ्रम असू शकतो, तिथं अभेद अमंगळ असू शकतो. आणि साधू संतांनी सुद्धा सांगितलं, तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरून शिवणे. सर्पामध्ये आणि विंचवामध्ये सुद्धा नारायण आहे, देव आहे, परंतु त्यांना आपल्या मांडीवर घेऊन बसता येत. त्यांच्यामध्ये नारायणाची दृष्टी करा, परंतु त्यांच्यामध्ये नारायणासारखा व्यवहार करता येत नाही. जसं एखादा छोटासा मुलगा आहे, त्याच्यामध्ये नारायण आपण त्याला जवळ घेऊ, मांडीवरती घेऊ, म्हणजे सापामध्ये विंचवामध्ये सुद्धा नारायण त्याला मांडीवर घ्या नाही. वंदावे दुरून शिवणे हा एक दृष्टीचा, व्यवहार दृष्टीचा विचार आहे. वैचारिक दृष्टी, निष्ठात्मक दृष्टी वेगळी आहे. म्हणून हाही अर्थ केला जाऊ शकतो की ज्या ठिकाणी व्यवहार दृष्टीमध्ये भेद पाहायचा त्या ठिकाणी अभेद पाहण्याचा प्रयत्न केला तर तो सुद्धा भ्रम असू शकतो, तो सुद्धा अमंगळ असू शकतो. परंतु हा विचार माझा विचार आहे, याला सर्व मान्यता देतील, सर्व याच्यावरती विश्वास ठेव असं काही नाही, परंतु हा विचार वाटला तोही मी प्रगट करण्याचा प्रयत्न केला. तर साधू संतांची लक्षणं सांगितली, पुढं उपदेश केला, ऐका की तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. या ठिकाणी उपदेश केला कुणाला? भागवत. काही लोक काय अर्थ करतात, हे भक्तांनो भागवत ऐका, भागवत श्रीमद भागवत ऐका. भागवत ऐका याचा अर्थ ऐका की तुम्ही भक्त भागवत, या ठिकाणी भागवत शब्दाचा श्रीमद भागवत हा अर्थ नाही. भागवत म्हणजे भगवत अयम इति भागवत, जो भगवंताचा भक्त आहे त्या भक्तांना संबोधित केलं जातं. हे भक्तांनो, हे भगवंताच्या भक्तांनो, भागवतांनो तुम्ही ऐका. काय ऐका? ऐकून काय करा? कराल ते हित सत्य करा. जे जीवनाचं खरं हित आहे, सत्य हित आहे, ते सत्य हित जीवनामध्ये करा. म्हणजे सत्यहित कशाला म्हणावं? सत्यहित कोणतं? हित कोणतं? सत्यहित कशाला म्हणा? आपण हित म्हणतो, घर बांधलं म्हणतो हित झालं, कल्याण झालं. नोकरी भेटली हित झालं, कल्याण झालं. पैसा प्राप्त झाला हित झालं, कल्याण झालं. जमीन दौलत घेतली हित झालं, कल्याण झालं. मुलीचं चांगल्या घरी लग्न लागलं आपण म्हणतो हित झालं, कल्याण झालं. परंतु याला हित, खरं हित, सत्यहित नाही म्हणता येत. म्हणजे सत्यहित कशाला म्हणावं? जे हित प्राप्त झाल्यानंतर पुन्हा आणखी काही हित व्हावं अशा प्रकारची मनामध्ये कामा शिल्लक राहू नये, त्याला खरं हित म्हणा. असं कोणतं हित? घर बांधलं की सर्व संपलं का? नाही, पुढं काहीतरी अपेक्षित असतं. पैसा भेटला सर्व काही आहे का? पुन्हा काहीतरी अपेक्षित असतं. परंतु खरं हित एकच आहे, ती म्हणजे देवाची प्राप्ती, देवाला जाणून घेणं. देवाला एकदा जाणलं, देवाला एकदा प्राप्त केलं, पुन्हा संसारातील कोणती वासना राहणार नाही, कसल्या प्रकारची पुन्हा काही इच्छा राहणार नाही. म्हणून खरं हित आहे ते हित म्हणजे भगवंताची प्राप्ती. संसारातील हित कशा प्रकारे बदलत राहतात त्याच्याविषयी 1 मिनिटामध्ये सांगेल. एखादा व्यक्ती, त्याला मुलबाळ नाही, त्याचा विचार असतो आपल्याकडे सर्व आहे, नोकरी आहे, जमीन आहे, एवढं मोठं घर आहे, परंतु आपल्याला मुलबाळ नाही. आपल्या जीवनामध्ये एक मुलगा झाला, आपल्या जीवनाचं कल्याण, आपलं खरं हित होणं. मुलगा झाला, हित झालं का? पुन्हा हित वाटत आपल्याला चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन भेटावं, शाळेमध्ये ऍडमिशन भेटलं, हित झालं का? पुन्हा वाटतं नाही, वर्ग दर वर्ग करत करत 10वीला गेला, 10वीला चांगले मार्क्स पडले पाहिजेत, तर याचं कल्याण, तर याचं हित आहे. अगोदर होतं मुलगा झाला तर हित, आलं 10वीला याला चांगले मार्क्स भेटले तर हित, भेटले 10वीला चांगल्या शाळेला ऍडमिशन भेटावं, चांगल्या कॉलेजला ऍडमिशन भेटावं, 12वीला चांगले मार्क्स पडावेत, नीट परीक्षेमध्ये त्याला चांगले मार्क्स पडावेत, माझा मुलगा MBBS ला सरकारी कॉलेजला लागावा, त्याचं कल्याण, माझं कल्याण. लागला मुलगा MBBS डॉक्टर होऊन तयार झाला, पुन्हा कोणी म्हटलं चला वारीला, चला हरिद्वारला, नाही हो, एकच आहे, आता मुलाला दवाखाना टाकून द्यायचा. एकदा मुलाचं व्यवस्थित झालं की मग आपल्याला परमार्थच करायचं. दवाखाना टाकून दिला, म्हणजे आता चला, म्हणजे नाही, मुलाचं एकदा लग्न झालं ना, सुनबाई एखादी डॉक्टरीन आहे ना, ती पाहायचं
लग्न लावून द्यायचं, मग कल्याण झालं तुमचं, आमचं कल्याण झालं, मग तुमच्यासोबत वारीला जाऊ, हरिद्वारला जाऊ, कुंभमेळ्याला जाऊ. लग्न झालं म्हणजे आता चला, म्हणजे आता शेवटची एकच इच्छा आहे, नातवाचं एकदा तोंड पाहायचं. एकदा नातवाला पाहिलं, नातू झाला, नातवाला पाहिलं की मग यात्राच करायची. नातू झाला म्हणजे आता चला, म्हणजे आता जावं कुठं, मुलगा दवाखान्यामध्ये, सुनबाई दवाखान्यामध्ये, या मुलाला कोणी सांभाळायचं, पुन्हा त्या मुलाला परत शाळेमध्ये ऍडमिशन, पुन्हा त्याची 10वी, पुन्हा त्याची 12वी, त्याची नीट, तो डॉक्टर. जीवनातले टप्पे कधी समाप्त होत नाहीत. एक दिवस आपला टप्पा समाप्त होतं, आपलं आयुष्य समाप्त होतं, आपली ही यात्रा समाप्त होते, पण संसारातील टप्पे कधी समाप्त होत नाहीत. म्हणून संसारातलं हित खरं हित नाही, खरं हित आहे भगवंताची प्राप्ती, कराल ते हित सत्य करा. पुढे सांगितलं, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. महाराजजी वेळ झालेला, थोडं 5 मिनिट घेऊन. हो घेऊ शकता, काही अडचण नाही, घेऊ शकता. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाची. एक प्रकारचा फार छोटा जरी उपदेश वाटत असला, परंतु फार मोठा उपदेश, कारण साधू संतांचा कोणता उपदेश छोटा नसतो. मत्सर साधारण गोष्ट परंतु नाही, त्याचा जीवनावरती कशा प्रकारे दुष्परिणाम होतो या मत्सराच्या द्वारे. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा मत्सर घडो नये. म्हणजे मत्सर कशाला म्हणावं, दुसऱ्याचं काहीतरी चांगलं झाल्यानंतर आपल्या मनामध्ये काहीतरी वाईट वाटणं, वेगळे विचार येणं, काहीतरी ईर्ष्या भाव निर्माण होणं, त्याला मत्सर म्हणते. आणि मत्सर होतो कोणाचा, दूरच्या माणसाचा मत्सर होतो की जवळच्या माणसाचा मत्सर होतो, विचार करून. दूरच्या माणसाचा मत्सर नाही. परगावामध्ये, दुसऱ्या गावामध्ये एखाद्या व्यक्तीला 20 फुटाला 30 फुटाला विहिरीला पाणी लागलं, आपल्याला काही देणे घेणं नसतं, लागलं त्याला लागलं. परंतु मी 70-80 फूट विहीर घेतली, माझ्या विहिरीला पाणी नाही, आणि माझ्या शेजारी म्हणल्यापेक्षा माझा सक्का भाऊ, त्याच्या विहिरीला जर पाणी चांगल्यापैकी 40 फुटावर 50 फुटावर लागलं, आणि मी 70-80 फूट विहीर बोर घेऊन मला जर पाणी लागलं नाही, मनामध्ये काय भाव निर्माण होतो. आणि तोच भाव, त्याला ईर्ष्या म्हटल्या जातो. ईर्ष्या दुसऱ्याची नाही होत, मत्सर दुसऱ्याचा होत नाही. जेवढा जवळचा आणि तेवढा मत्सर. पुन्हा दुसरी गोष्ट, मत्सर कुणाचा होतो, जवळच्याचाच मत्सर होईल असं नाही, दुसरं त्याच्यामध्ये जोडता येईल, आपला प्रतिस्पर्धी असला. एखादा भाऊ व्यापारी, एखादा शेतकरी, एखादा नोकरदार आहे, त्यांच्या जर प्रतिस्पर्धा नसेल तर ईर्ष्या मत्सर होणार नाही. 2 दुकान आहेत एकमेकांच्या शेजारी, एकाचं दुकान आहे सिमेंट लोखंडचं दुकान, एकाचं दुकान आहे किराणा दुकान. त्या दोन्ही दुकानदारामध्ये खट्ट मैत्री होऊ शकते, कारण त्यांचं ग्राहक एक नाहीये, ग्राहक त्यांचे वेगवेगळे. सिमेंटचा त्याचा ग्राहक वेगळा, किराणाचा ग्राहक वेगळा. परंतु जर किराणा दुकानात जर एकमेकांच्या शेजारी असतील, त्यांच्यामध्ये मात्र काहीतरी सुरू राहणार. माझा ग्राहक तिकडे गेला, तिकडचा ग्राहक इकडे आला, म्हणजे एकतर तो व्यक्ती जवळचा असावा आणि तो व्यक्ती प्रतिस्पर्धी असावा, तर त्याचा काय होत असतो, मत्सर होत असतो. पण तुकोबरा सांगतात, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. म्हणजे मत्सर केल्यानं होतं काय, नुकसान काय आहे. सामान्य नुकसान पाहिजे झालं वरच्या दृष्टीनं, त्यांनी केलेलं पातक आहे, त्यांनी केलेलं पाप आहे, ते पाप त्याचं नष्ट होतं. आणि आपण त्याचा मत्सर द्वेष निंदा केल्यानं त्याचं पातक आपल्या खात्यावरती येऊन बसतं, हे नुकसान आहे. दुसरं काय आहे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुकोबरा सांगतात. हे परमात्म्याचं, सर्वेश्वर परमात्म्याचं पूजन करण्याचं वर्म आहे. कोणतं, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. कारण एखाद्या जीवाचा मत्सर केला तर तो सर्वेश्वर परमात्मा त्याचा मत्सर केल्याप्रमाणे आहे. कशा प्रकारे दृष्टांत दिला, तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. तसं एका देहाचे अवयव, हात आहेत, पाय आहेत, कान, डोळे, कान. एखाद्या अवयवाला इजा झाली, त्रास झाला तर जीवात्म्याला त्रास होतो. त्याप्रमाणे त्याच परमात्म्याचे सर्व जगत स्वरूप आहे, जीव सर्व स्वरूप आहे. ममय वंशो जीव लोकी, भगवंताचे सर्व अंश आहेत. मग एखाद्या जीवाला जर त्रास दिला तर त्या परमात्म्याला त्रास दिल्याप्रमाणे आहे. एखाद्या जीवाचा मत्सर केला तर त्या परमात्म्याचा मत्सर केल्याप्रमाणे आहे. म्हणून कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. अशा प्रकारे या अभंगावरती अल्पमतीनं बोलण्याचा प्रयत्न केला, विचार मांडण्याचा प्रयत्न केला.
आणि या अभंगाचा अर्थ असाच असावा अशा प्रकारे माझा काही थोडा आग्रह नाहीये. ज्याप्रमाणे माझ्या मतीला सुचलं, गुरुदेवांच्या कृपेनं जे काही सुचलं ते त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. एखादा सिद्धांत, एखादं वाक्य वेगळं गेलं असेल, अपसिद्धांत झाला असेल, तो माझ्या वाणीचा दोष, माझ्या विचाराचा दोष असू शकतो. जे काही योग्य असेल माझ्या गुरुवर्यांची त्या ठिकाणी कृपा मानावी. आणि अशा प्रकारे थोडासा वेळ झालेला आहे, 7-8 मिनिटं जास्त झालेला आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांचं क्षमस्व. आणि आपल्या समोर बोलण्याचा अवसर त्यांनी दिलेला आहे हरिभक्त प्राय त्या ठिकाणी प्रेमानंद शास्त्रीजी महाराज यांनी हा अवसर दिला. त्यांचे पुन्हा एकदा त्या ठिकाणी धन्यवाद मानतो. त्यांच्यामुळे आपल्या समोर बोलण्याचा, आणि गेल्या काही महिन्यापासून लॉकडाऊनमुळे हे बोलणं बंदच होत. हल्ली खूप पाठीमागं कीर्तन कथा सारखे चालू असतात प्रवाहामध्ये, परंतु 3-4 महिने झाले सर्व बंद होतं. आणि अशा प्रकारे ऑनलाईन श्रोते समोर नसताना बोलण्याचा अभ्यास नव्हता, तरी पण बोलण्याचं धाडस केलं, बोलण्याचा प्रयत्न केला. आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून, गुरुदेवांच्या चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम करतो. हरि ओम. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. कुंडलीकवरधारी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव राम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जगद्गुरु आद्य शंकराचार्य भगवान की जय. ओम नमः पार्वती पते. हर हर महादेव.